भाई काय पाहिजे? डेअर पाहिजे. तुला काय वाटतं मी घाबरलं भाई? एरिया कोणाचा असू दे मी डेअरच घेणार आहे. ओके. प्रो आहेस ना? हा मग एक काम कर, आमच्या समोर डान्स करून दाखव. चला. हे बघ भाई, थोडं आम्हाला पण त्रास होईल तुझा डान्स बघून, पण कर आता काय. ए नाही नाही ए डान्स बिन्स नाही, वेगळं काहीतरी सांग. अरे तुला आता दिलं ना डेअर आणि तूच बोलला ना डेअर घेणार आहे, मग आता करायचंय? ए मी काय तोंड वर्क आशू. हे आशूचा काय संबंध आहे? आशू बिशू काही नाही, नाचायचंस तू. नाही नाही वेगळं सांगा, नाही तर मला नाही जमणार. चल जर आता हे केलं नाही ना तर यापेक्षा खतरनाक डेअर देईन ना मी तुला. हा नाही तर मग इथून जा. जातो मी जातो ना. अरे यार आशू नाचतो नाच. गाणं लावतो. मी फिरवण्याचा बघू नको. आता कोणी काही बोलायचं नाही, मी प्रश्न विचारणार शिवाला. हा ए तू का विचारणार? मी विचारणार शिवाला. का? तू का विचारणार? हा अरे मगाशी विचारलं नाही ना शिवा. अरे असू दे, मी आधी दोघांनी थांबा. दोघांनी मला विचारा, पण आधी तू विचार. मग अशी विचारलंस ना, विचार. शिवा मला सांग, तुझ्या आयुष्यात काय इम्पॉर्टंट आहे, प्रेम की फॅमिली? भाई सवाल फॅमिली आहे आणि माझं माझ्या फॅमिलीवर प्रचंड प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी वाटेल तो जुगाड करू शकते. आणि आपल्या पप्पाने पण आपल्याला कळलं 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 सगळ्यांना कळलं ना रे? हा हा. आणि आता तू मगाचपासून भांडतोयस, विचार बरं काय विचारायचंय. शिवा मला सांग, तू कधी प्रेमात पडलीस का? आणि पडली असशील तर कोणाच्या? हे हा एकच प्रश्न आहे बरं का, नाहीतर परत बोलाल. दोन दोन प्रश्न कसं काय विचारतो? हा ए भाई, तू एकच प्रश्न मगाचपासून दोनदा विचारलास. कोणाच्या? सांग सांग. ए तुझं वय काय आणि बोलतो काय रे तू? चला 12 वाजायला आले, आपण बर्थडेची तयारी करूया. अजून 5 मिनिटं बाकी आहे, थांबतो. ए शिवा तू दे ना उत्तर. ए काय रे, आशू आणि माझ्या बर्थडे साठी आलेत ना, त्यांना उशीर होणार नाही. हा, काय रे? उशीर होणार, हा, उशीर चल, होणार. चल, चला 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 बर्थडे करूया. चला चला. ए हो, आपण आधी केक कापून घेऊयात. हा, आणि आपल्याला आता एका वेगळ्या ठिकाणी जायचंय, कळलं काय? ए भाई आता कुठे जायचं? ए भाई, तुला वेफर मिळाल्याशी मतलब आहे ना, चल ना. तू मेरे हुलिये पे मत जा, अच्छे से बात कर. ऐसा मैं अरे चला ना बाबा, चला चला. मेरे से संभाल के बात कर. मैं दिखता ऐसा लेकिन ए बाबा चल. ए अरे कुठं चाललोय आपण? अरे हो बाबा, आलो आता. झालं. Surprise आहे. चला ये इथे. ए किती वेळ आहे अजून यार? पोचलोच आहे. झालं, आलो. माझ्या डोळ्यावरची पट्टी तरी काढ यार, डोळे दुखताय माझे. अरे झालं, आता जरा शांत हो. हा 1 मिनिट. शाबास. डोळे उघडायचे नाही ना, डोळे उघडायचे नाही. थांब. 1 2 3 उघड डोळे. शिवा थँक्यू यार. हॅपी बर्थडे. बरं आशू मांजा, तुम्हाला माहितीये का आज आपण स्टेफनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला इकडे का आलोय? हा का?
कारण का स्टेफनी आणि शिवाची पहिली भेट इकडेच झाली होती आणि स्टेफनी आपल्या गँग मध्ये आलेलं काय रे. इथे कसं काय रे? 4 साल पुरानी बात आहे. माझ्या आयुष्याचं ना पूर्ण खच्चीकरण झालं होतं. शाळेत मार्क येत नव्हते, मित्रही माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हतं. आम्ही अब्बूचे सारखे घरात भांडणं व्हायचे. हे जीवन नकोसं झालं होतं मला. एकदा तर अब्बूने घरातूनच काढून दिलं रे. मग काय, मग ठरवलं बस आता नको हे जीवन. कुठेतरी जाऊन ना उडी मारून हे जीवनच संपून टाकतो. आणि जाता जाता ह्याच कट्ट्यावर आलो आणि खूप जोरात रडायला लागलो. रडत असताना कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला रे. आणि तो हात ना शिवाचा होता. शिवाने मला समजून सांगितलं, मला गॅरेजवर नेलं. ती बोलली तू एकदा माझ्यासोबत गॅरेजवर चल, तुला पटलं तर हा, नाहीतर तुला हवं ते कर, मी नाही अडवणार. मग मी तिथं गॅरेजवर गेलो. तिथं मला अप्पर, टिप्पर, सायलेन्सर, बॅटरी सगळेजण भेटले आणि मी तिथं रमायला लागलो. या सगळ्यांसोबत माझी चांगली मैत्री झाली. असं तुला एक सांगू, त्या दिवशी जर मला शिवा इथं भेटली नसती ना, तर आज हा स्टेपनी पण नसता. शिवा शिवा तू मेरे लिए खुदा जैसी. शिवा स्टेफनी, तुझे पता नहीं तू क्या चीज है, पर हमें पता है. शिवा मग बाकीचे कसे भेटले तुला? आईचा मार वाचवायला ना मी शिवाच्या गॅरेजवर जाऊन लपवायचो. तिकडे आई जेव्हा शोधत यायची ना, शिवा काहीच बोलायची नाही तिला. आणि हळूहळू आमची पण मैत्री घट्ट झाली. आमची तर शाळा सुटलेली. मग काय, आम्ही फिरायचो नुसतं. पैसा नाही, काय नाही. कामाची खूप गरज होती आम्हाला. आयुष्यात काय करायचं माहित नव्हतं. मग शिवाच्याच आईने शिवाला कुठून तरी सांगितलं की वस्तीत 2 रिकाम टेकडी पोर आहेत. मग काय, शिवा आम्हाला शोधत तिकडे आली. तिने काम दिलं, पैसा दिला. आयुष्यात काहीतरी करू शकतो आपण याबद्दल आम्हाला समजावून सांगितलं. मग शिवा आमची मैत्रीण झाली. माझा तर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. तेव्हा फक्त शिवाने मला वाचवलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. आणि आजपर्यंत तिने मला त्याचे पैसे कधीच मागितले नाही. अरे पैसे काय रे, ते आज आहेत उद्या नाही. पण तुमच्यासारखे सगळे मित्र मला भेटले, ह्याहून जास्त माझ्यासाठी काही नाही खरंच. शिवा, तू बोलतेस ते एकदम करेक्ट आहे. तू धरलेला हात कधीच सोडत नाही. ए बस झालं, काय सेंटी होत सगळे. चला केक कापूया आता. एवढा छान केक आणलाय तुम्ही भाई लोग. क्या बात है. अरे वाह. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Stephanie. Happy birthday to you. चला आता दुसरं सेलिब्रेशन. हे नाही, तुम्ही लय जाम मारता यार. नाही का आता का आमच्या बर्थडेला आम्हाला मारतो तेव्हा कसं? शिवा तू खरंच कमाल आहेस यार. मानलं तुला.
या सगळ्या लोकांना इतकी मदत केलीस. म्हणजे माझे भाऊ म्हणतात ना, त्या भाषेत म्हणायचं झालं तर तू पुण्य कमवलंयस खूप. मदत काय सगळेच करतात रे, पण आपण माणूस म्हणून त्या माणसाला केवढं जपतोय ना, ते महत्वाचं आहे. बरं मला सांग, तुला ही जागा कशी वाटली? छान आहे. म्हणजे तू त्याच्या लग्नाबद्दल शिवाला सगळं खरं सांगून टाकेल. हे पण सगळं होईल ना नीट? होईल रे, तुझा ठीक आहे. हे घे आशू. अरे अरे थांब 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 थांब. अरे अरे तुझ्यासाठी नव्हतं, तुझ्यासाठी वेगळं होतं. वेगळं का? भाई भारी होतंय. काय होतं? काय नाही काय नाही, इकडे दे. अरे तू काय आवडलंय. आशू, हा मला लावणी करायची आहे. काय? गाणं गा रे. मीच गाणं गातो. ओके. तुम्हावर केली मी मर्जी बाय, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ आशू रंग महाल, तुम्हावर केली बड्डेची वाट लावाल माझी. सोडून आशू, हे. जाऊ अरे वा. रंग. अरे मग शिवा, मला तुला काहीतरी सांगायचं. अरे मग सांग ना. सांगतो ना. हे काय, मला माहितीये तुझं काय चाललंय. काय? मला माहितीये की सिक्रेट आहे. मला माहितीये की तुला मी आवडतो, पण मलाही तुला आज सांगायचंय की तू खूप भारी आहेस, सर्वात भारी. पण तुला माहितीये, मला एक मुलगी आवडते. हा? आणि तिचं नाव आहे दिव्या. हा? दिव्या नाव आहे. मला दिव्या आवडते. दिव्या? झालं सगळं सांगून झालं. रे येडाय का रे, कशाला ओरडतोय? आधी त्यांना चढू तर दे. काय यार, आशूला आज काही करून चढली पाहिजे, तर मग तो सगळं शिवाला सांगून टाकेल. त्याचं दिव्याताईशी लग्न ठरलं ते, आणि शिवाची सुटका पण. भाई काय करायचं मला आता काहीच कळत नाही यार. हो यार, आता काय, आता बघण्याशिवाय आणि काय पर्याय उरलाच नाही. तुला काय वाटलं, प्लॅनिंग फक्त तुलाच करता येत का? अरे तुला करता जरी येत असेल ना, तरी मला फिरवता येते. हा अरे यार, याचं काहीतरी करावं लागेल रे. चल 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 चल. अरे याचं काय करायचं आता? अरे आजच्या बड्डेची वाट लावाल माझ्या. तू जरा आउट झालाय, पण तुला ना स्टेपनी घेऊन जाईल. कुठं ए बाबा, ए. स्टेपनी तुला घेऊन जाईल. हा? कोण मी? नाही हा, मी नाही घेऊन जाणार याला. जा याच्या बरोबर. ओके हे चल बाबा. चला मात्र बाबा. हे आता काय करायचं? हा बॅटरी पण असा प्लॅन करेल आपल्याला माहित नव्हतं ना. हा यार. ए गँग, इकडे या. ऐक बस हा,
हा बस चला मी आता घरी जाणार आहे मला घरी जायचंय सॉरी अरे बाबा तू इतक्या रात्रीचं घरी कसं जाणार आहे ते पण इतक्या अंधारात? हा एकटा कुठे एकटा नाहीये मी जाणार आणि आशुतोष देसाई आहे आशुतोष तू आहे आशुतोष मीच आहे. पण माझ्या बरोबर आहे ना माझ्या बरोबर लावण्यवती आहेत मांझाजी कुठे आहेत ए अरे तो तुला सोडून गेलाय कधीच. कुठे गेला असा कसा गेला मांझा ए आशू ऐक तुम्ही सायकल घेऊन जा आणि शिवा तू त्याला बरोबर घेऊन जाशील ना. अरे एकदम बरोबर चल. शिवा तू येते सोडायला हा. ए बेस्ट शिवा आली सोडायला तर काहीच प्रॉब्लेम नाही चला ए तू सतत असं बोलणार ना तर मी बोलणार नाही तुझ्याशी. Sorry. चल चल एक मिनिट. आराम अरे नीट ये चल ये इकडे ये, या साईडला ये. शिवा तू सायकल चालव आणि मी चल. बसतो तू चल माझ्याबरोबर ए तिथे शिवा जाऊ तुला आपण. माहितीये हो मला सायकल येते चालवता येते ना. जा बिंदास जा. ए बॅटरी येडे का रे तू एवढ्या रात्रीचे त्यांना एकत्र पाठवले ए एवढं रात्रीचं म्हणजे हरवायला ते काय दुसरी ते का अरे वस्तीत चालली ती शिवाय डोळे बंद करून पण तिथे घेऊन जाऊ शकतो. ते दोघं एकत्र चालले म्हणजे आता एकांतात ते एकमेकांना सगळं खरं सांगून टाकतील. पण बरंच झालं आशू तिला आता सगळं खरं सांगून टाकलं. ए नाही असं नाही होणार ते खरं काहीतरी चांगलंच सांगतील एकमेकांना. असं आणि काहीच होणार काहीतरी- नाहीये. नाही रे नाही असं नाही. आपलं बाबा, खरं तुला आहे. माहितीये ऐक, का? त्याचं जीवन उगाच- आहे. असं उगाच नाही बोलू दे होणार. बाजूला. अरे देवा ह्याचं काय झालं आता? कसं पडलं? हे शिवा तू बघ चंद्र हे थांब हा 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 आपण ना तू बघ आपण सेल्फी काढूया एक मिनिट थांब मला उचलू दे. छान आहे रे. छान आहे ना अरे उतर हाय ग. थांब मी स्टँडवर लावणार अरे मी पण लावते. क्या बात आहे ना, चंद्र किती छान दिसतोय ना. खूप छान दिसतोय एकदम सुंदर वाव हॅलो हॅलो. आपण आता सेल्फी काढूया ओके मी माझा फोन उघडतो काढ. ओके सी काय करतोय तू हे? पाऊट कर कसं करतोय तू पाऊट? कर ना असं अरे मला नाही येते. यार पाऊट कर यार प्लीज नाही हा आता अरे एक मिनिट. चंद्र कुठे आहे? चंद्र तिथे आहे मग त्याच्यामध्ये चंद्र नाहीये आपण चंद्राबरोबर सेल्फीच नाही काढला सॉरी हा पागल आहे थोडा पण आता आम्ही जातोय. बाय बाय गुड बाय चल बस आता. ए ए ऐक हा मी चालवतो सायकल कशाला तुला येते का सायकल चालवता? ए भाई आय एम एक्सपर्ट हा काय हा मग चालव. एक काम कर फक्त हा पुढे बस मला ते कॅरियर डबल सीट नाही आहे असं डोळे बंद केले ना की छान वाटत. हो? मला हो. मी पण ट्राय करतो अरे पाग ऐक अरे तू पण थांब आरामात उठ. मी पडलो ये उठ आरामात. अरे आरामात इकडे सायकल पण. अरे तू येडाय का? कोणी सांगितलं डोळे बंद करायला? तू सांगितलं डोळे बंद करायला. अरे माझं चुकलं. तुला लागलंय बघ सगळीकडे. झटक तुला पण लागलंय मला तुला पण अरे मला नाही लागलंय. नाही लागलंय नाही बघू तुला केवढं लागलंय. हे बघ केवढं तुला लागलंय. पडलो आता ऐक आता आपण असं नको जाऊ. आपण चालत जाऊ. तू तिकडचा हँडल धर मी इकडचा हँडल धरतो आणि आपण चालत जाऊया आरामात जाऊया.
आता रात्रीची वेळ रात्रीची नको वेळ करूया. हात लागलं ना तुला? नाही जस्ट पाय मुरगळला थोडासा, फार नाही काही. पाय मुरगळला? थोडासा. आरामात आता आपण पडलो होतो की नाही? हो, म्हणूनच मी पण जबाबदारी घेतली आहे सायकल धरायची. सायकल धरायची जबाबदारी तुला सांगू का एक गोष्ट? बोल. मला असं वाटतंय की हा रस्ता संपूच नाही. हा रस्ता संपूच नये, मध्ये कोणी येऊ नये आणि आपण चालत 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 दूर जाणार रस्ता. खूप दूर जायचं. पीप पीप